उपमुख्याध्यापिका सौ निर्मला आनंदराव कदम खुळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मराठवाडा शिक्षण संस्था संचलित राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज नांदेड येथील उपमुख्याध्यापिका सौ निर्मला आनंदराव कदम खुळे यांचा 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सोहळा नांदेड शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव कदम, सचिव सोनवणे सर, न्यायाधीश सुनील भोसले, डॉक्टर गायत्री वाडेकर, डॉक्टर तुकाराम जाधव, बालाजी कदम, आनंदराव लाटकर, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोले, मुख्याध्यापक सुभाष तिवडे सर, आनंदराव आदींसह उपमुख्याध्यापिका निर्मला कदम यांचे आप्तस्वकीय नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या शाळेतील निर्मला खुळे पूर्वाश्रमीच्या कदम मॅडम निवृत्त होत आहेत. तसा मॅडमचा माझा संबंध त्यांच्या नियुक्तीपासून आहे. त्यांच्या मुलाखतीला मी स्वतः होतो आणि त्यांच्या निवृत्ती अगदी त्यांच्या ह्याच्यावरच झालेली आहे. ते हुशार असल्यामुळंच आम्ही त्यांची निवड केली आणि त्यांनी पूर्ण त्यांच्या सेवेमध्ये शाळेची आणि संस्थेची प्रामाणिकपणे सेवा केली. इवन ज्या वेळेला त्यांना प्रमोशन 1 वर्षापूर्वी मुख्याध्यापकाचं त्यांना प्रमोशन मिळू शकलं असतं, पण मोठ्या मनाने त्यांनी प्रकृतीच्या ह्याच्या कारणामुळं त्यांनी स्वच्छेनं लिहून दिलं. त्यामुळं आमचे नवीन आता मुख्याध्यापक तिवडे सर यांना ते पद मिळालं आणि 1 वर्षात 2 वर्षात त्यांच्या स्वतःच्या ह्या मनाच्या मोठेपणामुळं काहीतरी करू शकतो. म्हणून पदासाठी नसता शाळेसाठी संस्थेसाठी त्यांनी भरपूर केलं. म्हणून त्यांच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो आणि प्रकृतीबद्दल सुद्धा त्यांच्या म्हणजे शुभ इच्छितो. त्यांनी काळजी घ्यावी आणि त्यांचा प्रॉब्लेम हार्टचा, त्यामुळं त्यांनी काळजी घ्यावी आणि चांगल्या प्रकारे त्यांची मुलंबाळंसुद्धा चालू तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवं, तुमचं चालू ठेवावं एवढंच आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनिकेत कदम आहे. आज माझ्या आईचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. तिने मराठवाडा शिक्षण सेवा संस्था संचलित राजर्षी शाहू विद्यालय या विद्यालयामध्ये 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिली आहे. आज तिच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त अनेक माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी तसेच अनेक सन्माननीय लोक इथे आले होते. डॉक्टर शिवाजी शिंदे सर, अनेक डॉक्टर लोक आले होते. या ठिकाणी त्यांनी सन्मान करून त्यांचा कार्याचा गौरव व्यक्त केला आणि मी या सर्व गोष्टींचं सर्व श्रेय जे आईचं जी प्रदीर्घ जे कालखंड आहे या कालखंडाबद्दल जे तिनं शिस्त आम्हाला लावली, त्याचमुळे आज आमच्या घरामध्ये सर्वजण लोक उच्च शिक्षित आहेत. मुलं जे आहेत सर्व उच्च शिक्षित आहेत आणि त्यामुळे आम्हीसुद्धा आज चांगल्या मार्गावर आहोत. तर आईच्या या सेवापूर्तीनिमित्त आम्ही या सर्वांना जे आलेत त्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. माहेरचं नाव निर्मला सखाराम खुळे, माहेर गणपूर तालुका नांदेड आणि सासर आहे मार्लेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड. सासरचं नाव निर्मला आनंदराव कदम. माझा जन्म खेड्यामध्ये आणि एक अतिशय साध्या शेतकरी कुटुंबात झाला आणि त्या कुटुंबामध्ये 2 भाऊ शेती पाहत होते आणि 2 भाऊ शिकायला होते. तर ते शिक्षण घेताना त्यांना असं वाटलं की आपल्या भावाच्या मुलीलाही मी पहिली मुलगी घरातली, त्यामुळे तिलाही शिकवावं. 7वी पास झाल्यानंतर तिथून मला नांदेडला शिकायला घेऊन आले आणि माझं शिक्षण महात्मा फुले शाळेत 8वी ते 10वी झालं. त्या परिस्थितीमध्ये मुली आमच्या खेड्यामध्ये 7वीच्या पुढे जातच नव्हत्या. पण माझं ग्रॅज्युएशन तर झालंच, पोस्ट ग्रॅज्युएशनचंही फर्स्ट पार्ट झालं होतं माझं, MSc फर्स्ट पार्ट. आणि त्यानंतर मग माझं लग्न झालं आणि लग्नानंतर डायरेक्ट BEd झालं आणि BEd झाल्यानंतर मी जॉब सुरू केला. म्हणजे मला खूप मेहनत घ्यावी लागली, अभ्यास वगैरे करून आणि
विद्यार्थ्यांना वगैरे म्हणजे विश्वासात घेऊन शिकवून काही दिवस ट्युशन घेतले. त्यानंतर त्या अगोदर मी जॉबला लागण्या अगोदर काही दिवस एका शाळेमध्ये पण जॉब केला होता, टेम्पररी जॉब केला होता. तर तो माझा अनुभव माझ्या गाठीशी होता. त्याशिवाय मी कॉम्प्युटरचा एक बेसिक प्रोग्रामिंग हा कोर्स केलेला होता, टाईप केलेलं होतं. आणि ह्या सगळे डॉक्युमेंट्स पाहून वाडेकर साहेबांनी एक चांगल्या म्हणजे जिज्ञासू म्हणण्यापेक्षा कष्टाळू शिक्षिका म्हणून त्यांनी माझी निवड केली. आणि 1992ला 13 जुलै 1992ला माझी राजर्षी शाहू विद्यालयामध्ये निवड झाली. तिथून माझा कार्यकाळ म्हणजे काय म्हणूया त्याला डायमंड पिरियड होता. त्या काळामध्ये शाळेमध्ये इतके शिस्तीत विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व शिक्षक तर शिस्तीत राहायचेच, पण विद्यार्थी हे आदरयुक्त भीतीने सर्व होमवर्क वगैरे करायचे, शिक्षकांना आदर द्यायचे, बोलायचे. आजकालचे विद्यार्थी ह्याच्या उलट आहेत. म्हणजे शिक्षक कारण त्यांना आता भीती राहिली नाही. शिक्षा बंद झाली असल्यामुळे विद्यार्थी थोडेसे उदंड झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. मी जेव्हा शाळेत लागले तेव्हा शाळा एक साधी किरायाच्या पण जसजसे शिक्षक वाढत गेले तसतशी शाळा आमची इमारत उभारण्यात आली. आणि आता ही शाळा खूप छान म्हणजे नांदेडमध्ये नंबर 1वर म्हटलं तरी चालते अशी प्रगत शाळा झालेली आहे. त्याशिवाय त्याच्यामध्ये उपक्रम इतके छान छान चालतात. सगळे उपक्रम सुरेश सावंत सरांच्या काळापासून सुरेश सावंत सरांच्या काळापासूनच उपक्रमांना सुरुवात झाली आणि ते उपक्रम वरचेवर वाढतच चालले. आता सध्याला तिवडे सर प्राध्यापक सुभाष तिवडे जे की ज्युनियरला लेक्चरर होते आमच्याच शाळेत, आता ते मुख्याध्यापक म्हणून त्या पदावर आहेत. तर त्यांनी पण खूप उपक्रम सुरू केले. त्यांनी नवीन जिनियस बॅच सुरू केली. म्हणजे प्रत्येक वर्गाची जिनियस बॅच ज्यामध्ये विद्यार्थी जे गरीब होतकरू असतात पण हुशार असतात अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल क्लासेस म्हणजे त्यांना डीपमध्ये थोडंसं CBSE पॅटर्न घेऊन अभ्यास घेऊन त्यांचे विशेष एक्झाम वगैरे दर आठवड्याला घेतल्या जातात. त्यांच्यासाठी एक अभ्यासिका देखील तयार करून घेतली आहे. त्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी अभ्यास देखील करतात. अशी ही आमची शाळा खूप प्रगत झालेली आहे आणि ही माझ्या पिरियडमध्ये झाली आहे 34 वर्षाच्या काळात. मुख्याध्यापक म्हणून तुम्ही किती वर्षे? मी मुख्याध्यापक नाही, मी उपमुख्याध्यापक म्हणून 1 वर्ष 8 महिने जवळपास काम केलेलं आहे. मला मुख्याध्यापकाचा चान्स होता, पण मला 2 ते 2.5 वर्षापूर्वी हार्टमध्ये ब्लॉकेजेस झाले होते. 7 ब्लॉकेजेस होते. त्याच्यामध्ये 90% 6 ब्लॉकेज आणि 70% 1 ब्लॉकेज होता. तर हे ब्लॉकेजची ट्रीटमेंट घेता घेता माझी तब्येत थोडीशी खालावली आणि डॉक्टरांनी सांगितलं की स्ट्रेसफुल काम करू नका. आणि स्ट्रेस तर मुख्याध्यापक पदामध्ये भरपूर असतो. म्हणून मग मी ते पद नाकारलं आणि उपमुख्याध्यापक पदावर म्हणजे पदावर मी आमच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला तर गुणवत्ता खूपच छान होती. जवळपास 2010पर्यंत. आणि त्याच्यानंतर हे आता मुलांना म्हणजे मुलांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि मुलं कुकृत्य करत आहेत किंवा शालाबाह्य होत आहेत. म्हणून त्यांना अभ्यासामध्ये तर सूट दिली तर शिक्षा पण बंद केली. आणि शिक्षा बंद झाल्यामुळे याचा दुष्परिणाम असा झाला की मुलं अभ्यासच करेनाशी झाली आहेत. अभ्यास तर नाही पण ना आईवडिलांचा आदर करतात ना शिक्षकांचा आदर करतात आणि त्यामुळे ते वाईट मार्गाला लागायला लागले. लिटरेचर एवढं उपलब्ध आहे, एवढं साहित्य उपलब्ध आहे भारतामध्ये जे की जगातही नाही. तर हे जर साहित्य त्यांनी वाचलं तर बाबासाहेब आंबेडकर बनायला वेळ लागणार नाही. पण आजकाल मुलांना त्या गोष्टीत इंटरेस्टच राहिलेला नाही, वाचनात आवडच राहिली नाही, फक्त मोबाईल आणि मी सुभाष तिवडे आज शाळेच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय निर्मलाताई खोळे मॅडम नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त. राजर्षी शाहू परिवारामध्ये त्यांनी पाऊल ठेवले 1992ला आणि आज तब्बल 34 वर्ष त्यांनी सेवाकाळ उपभोगलेला आहे.
सुरुवातीला माध्यमिक शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांच्या सेवेला प्रारंभ केला आणि त्यानंतर शाळेच्या पर्यवेक्षिका, शाळेच्या उपमुख्याध्यापिका म्हणून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखी समाधानाचं, आनंद जावो, त्यांना आरोग्य संपन्नता लाभो ही राजर्षी शाहू परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.